पहिला बॉल एलिमिनेटरचा फेस करतायत रोहन फुक्या. सुंदर असा शॉट पण तो 1 रन साठी. एक बॉल एक. दुसरा बॉल काहीशी एज लागून वरती आणि हा कॅच आणि हा विकेट. विकेटचं बटन. पहिला विकेट तोरणा टायगर साठी जाताना बॅटिंगला येत आहेत ते आशिष सावंत. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. तिसरा बॉल सुंदर असा शॉट पण तो 1 रन साठी. सुंदर असा शॉट मारलाय आणि हा आउट. डायरेक्ट बॉक्स आउट. रोहन फुक्या बाद होत आहेत. दोन गडी बाद. बॅटिंग साठी आलेत गंगाबाईचे स्टार आदित्य शेट्टे द लेफ्टी बॅट्समन. आणि आउट. जसे आले तसे परत बाहेर. रेड टी शर्ट रेड टी शर्ट रेड टी शर्ट त्यांना हात काढायला सांग तिकडनं. पाठीवर सांग बॉल लागेल तर हे होणार प्रॉब्लेम होणार. दोघांनाही पाठी घे प्लीज. थँक्यू धन्यवाद. पाच बॉल 2 रन. लास्ट बॉल टू गो. बॅटिंग साठी येत आहेत ते शेट्टी मार्केटचे प्रफुल पावसकर उर्फ पप्पू दादा. बघूया आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत. आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपले 3 विकेट पडले तोरणा टायगरचे. अजूनही खेळ बाकी आहे 3 ओव्हरचा. लास्ट बॉल आहे पहिल्या ओव्हरचा. सुंदर असा शॉट केलेला आहे पण तो विनयची यांची चांगली अशी फिल्डिंग आणि हा 1 रन. ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर होतोय तो 3. 1 ओव्हर 3 रन. अजूनही 18 चेंडू शिल्लक तोरणा टायगर्स कडे आणि रायगड रॉयल्स कडे. बॉलिंग मार्ग वरती बॉलिंग मार्ग वरती वैदान नरे. सुंदर अशी आपली बॉलिंग टाकतात ते. सुंदर असा टर्न आहे त्यांचा. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि हा डॉट बॉल सुंदर असा बॉल. पूर्ण प्रयत्न आपल्या संघाला पुढे घेऊन जायचा. हा पण आता सुंदर बॉल काहीसा पप्पूदाला बॉल कळला नाही. दोन बॉल झाले. तिसरा बॉल सुंदर असा शॉट पण ती सुंदर अशी तेवढी चांगली फिल्डिंग अथर्व नरेकडनं. आशिष सावंत बॅटिंग मार्क होती सज्ज. आपल्या टीम साठी बघूया काय करतात. सुंदर असा शॉट आणि आज चौकार. कणकणीत चौकार. संघाची गुणसंख्या काही वरती जाताना 4 बॉल 8.
तोरणा टायगर्स 8 रनवरती. आणि हा नो बॉल. अंपायरचा डिसिजन नो बॉल. नो बॉल +1 1 2 रन. गुणसंख्या 10. मैदान धरेला काहीच परत कमबॅक करावं लागणार आहे. हो सुंदर वाईट बॉल. अशा प्रकारे काहीच वाईट बॉल. गुणसंख्या आहे ती 11. हाही सुंदर असा बॉल. डॉट बॉल. परत काहीच वेळ करणार आहे. कमबॅक करताना आपल्या संघासाठी पूर्ण प्रयत्न. सुंदर असा शॉट मारलेला आहे पण तो 1 रनसाठीच. ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर होतोय 2 ओव्हर 12. 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत तोरणा टायगर्स आणि रायगड रॉयल्स कडे. 2 ओव्हर 12 झालाय स्कोर. बॉलिंग मार्ग वरती स्वतः कर्णधार प्रीतम. सुंदर असा शॉट आणि हा चौकार. चौकार चौकार. सुंदर शॉट असा पपुदाकडनं. काहीशी फिल्डिंग मध्ये बदल करताना स्वतः कर्णधार. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. सुंदर असा शॉट आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण. त्यामुळे हा चौकार जातोय. जरासं आपलं लक्ष दूर झालं की डायरेक्ट बॉल बाउंड्री टेकते. हा वाईट बॉल. काहीच थोडं प्रेशर घेताना. बाईसचा इशारा. रनआउट नाही. सुंदर असं रनिंग इन द बिटवीन द विकेट्स. बॅटिंग मार्ग वरती आशिष सावंत परत एकदा. सुंदर असा शॉट पण कॅच ड्रॉप. वाईट बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल. वाईट बॉल. परत बॉल टाकावा लागणार हा. बाईसच्या इशाऱ्याने आणि सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट्स. लास्ट बॉल टू गो. पंचांच्या नो बॉल आणि हा 1 रन म्हणजे नो बॉल +1 2 रन आले. आता लास्टचा बॉल परत टाकावा लागणार. काहीच दडपण येताना आणि हा मिस. चांगला कमबॅक केला ह्या कर्णधारांनी प्रीतमनी. गुणसंख्या झाली आहे ती 27. शेवटची ओव्हर टाकताय तो आर्य पाटील. आणि हा पॉवर प्ले कारण की शेवटची ओव्हर. पॉवर प्लेची ओव्हर टाकतोय तो आर्य पाटील. बॅटिंगला उभे आहेत आशिष सावंत, प्रफुल्ल पावसकर. गुणसंख्या झालेली 27. बघूया आपल्या संघासाठी किती रन्स बनवत आहेत ते.
आता अशी जर माहिती आली आहे की रोहित शर्माचे शतक पूर्ण झालंय वन डे मध्ये. जोरदार टाळ्या जरा रोहित शर्मासाठी. सुंदर असा शॉट आणि चौकार चौकार चौकार. आशिष सावंतच्या बॅटीतून येतोय घणघणीत चौकार. काहीसा आपल्या टीमला वरती घेऊन जाताना सुंदर असा शॉट. परत एक चौकार. लागोपाठ 2 चौकार. पॉवर प्लेची ओव्हर मागात पडताना आर्य पाटील तुम्हाला कमबॅक करावा लागणार. आणि हा वाईटचा इशारा पंचांकडून. आर्य पाटील चा थोडा दडपण. सुंदर असा शॉट पण तेवढीच चांगली अशी फिल्डिंग वेदांत नरेकडनं. काही असा कमबॅक करताना बॅटिंग मार्गवरती परत एकदा प्रफुल्ल पावसकर. आणि हा 22 असा तरी 1 रन. गुणसंख्या झाली आहे ती 38. 2 बॉल बाकी. आणि हा वाईट बॉल. आर्य पटेलची ओव्हर थोडी महागात पडताना रायगड रॉयल साठी. सुंदर असा शॉट आणि पण हा आउट. बॉक्स आउट. बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा निर्णय आउट. रिव्ह्यू बेस्ट. शेवटचा बॉल फेस करायला येत आहेत हर्षल रेडकर. रन झाले 39. शेवटचा बॉल हा पॉवर प्लेचा आणि या फर्स्ट इनिंगचा. शेवटचा बॉल. सुंदर असा बॉल. व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय हा व्हाईट बॉल आहे. बॉल हा परत टाकावा लागणार. गुणसंख्या झाली आहे ती 40. 40. लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट इनिंग. सुंदर असा शॉट आणि हा सुंदर अशी त्यात फिल्डिंग आणि हा एकच रन. स्कोर झालाय तो 41. जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्या 42 रायगड रॉयल साठी. फर्स्ट एलिमिनेटर शिवाई सेवा मंडळ भोईवाडा मार्केट लीग पर्व 8व वर्ष 2025 याची पहिली एलिमिनेटर.
42. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे रायगड रॉयल्सला. बॅटिंग मार्क वरती आलेत विजय उर्फ बेजा आणि नॉन स्ट्राईकला आले ते गुरु. सकाळपासून असं उत्तम कामगिरी केली आहे मिस्टर विजयनी. बघूया आता काय करता आपल्या संघासाठी. हा तो महत्वाचा क्षण आहे तिथे पूर्णपणे आपल्याला आपली बॅटिंग दाखवावी लागणार आहे आणि आपल्या संघाला विनिंगच्या जवळ घेऊन जायला. बॉलिंग मार्ग वरती आले ते आशिष सावंत. बघूया आपल्या बॉलिंगनी काय कामगिरी दाखवतात ते. सेकंड इनिंग एलिमिनेटर 1. 42 लक्ष. प्रेक्षकांनी पडद्यावर जोर देऊ नये. पडद्याच्या 1 फूट आणि लांब उभं राहावे. पहिला बॉल सुंदरसा प्लेस केलाय आणि हा 1 रन. बॅटिंग मार्क वरती आले ते गुरु. दुसरा बॉल सुंदर असा कट केलेला आहे पार्टी बॉल आणि हा 1 रन. 2 बॉल 2. आशिष सावंतने साइड चेंज केली आणि हा वाईट बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स महाग पडतात. सुंदर असा शॉट आणि हा चौकार. कणकणीत चौकार विजयच्या बॅटीतून. विजयला आज काही करून आपला परफॉर्मन्स दाखवावा लागणार. सुंदर असा बॉल होता त्यात सुंदर असा प्लेस पण केलाय विजयनी. बॅटिंग मार्ग वरती परत गुरु. सुंदर असा शॉट. थोडीशी अशी मिस फिल्डिंग पण 1 रन साठी सक्सेसफुल मिस्टर विजय. सुंदर असा शॉट पण तेवढीच चांगली फिल्डिंग. ओव्हरच्या समाप्तीनंतर गुणसंख्या होते 10. 1 ओव्हर 10. 1 ओव्हर 10. 10 रन झालेत पहिल्या ओव्हर मध्ये. बॉलिंग मार्ग वर देत आहे ते हर्षर रेडकर. बॅटिंग मार्ग वरती विजय यांना विराट कोहली म्हणणं आता भोवळ्यातलं. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल प्लस 1 रन. पाईसचा डॉट बॉल पण गुड रनिंग इन द बिटवीन द विकेट्स. दुसरा बॉल हर्ष रेडकर फेस करतो विजय. सुंदर असा शॉट.
1 रन. सुंदर अशी फिल्डिंग आशिष सावंत कडून आपल्या संघासाठी पूर्ण जोर लावताना. सुंदरसा शॉट, तितकी अशी चांगली फिल्डिंग. सिंगलनी गेम पुढे घेऊन जाताना. सुंदरसा शॉट आणि हा कणकणीत चौकार विजयच्या बॅटून येतोय. जोरदार चौकार. टू बॉल्स टू गो. सुंदरसा शॉट, तेवढ्यात चांगली अशी फिल्डिंग. लास्ट बॉल टू गो. वाईट बॉल, पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन्स. सुंदरसा शॉट आणि तेवढीच चांगली अशी फिल्डिंग. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर गुणसंख्या होते ती 22. जिंकण्यासाठी पाहिजेत 22. 2 ओव्हर 22 स्कोर झालाय. 12 बॉल 20. पॉवर प्लेचा इशारा. पॉवर प्लेची ओव्हर टाकतायत, कमान सांभाळतायत सकाळपासून रोहन. बारा बॉल मध्ये 20 धावा आहेत रायगड रॉयल साठी. पॉवर प्लेची ओव्हर अतिशय महत्वपूर्णची ओव्हर आहे. फेस करतील गुरु. नॉन स्ट्राईकला उभे आहेत विजय. लवकरात लवकर आपला फिल्डिंगचा सेटअप लावून घ्यायचा आहे. पॉवर प्लेचा पहिला बॉल. सुंदर असा बॉल टाकलाय, काहीसा गुरुला कळलेला नाही. सुंदरसा शॉट, टॅप शॉट, पण तेवढीच चांगली फिल्डिंग. बॅटिंग मार्ग वरती परत एकदा आपले लाडके विजय उर्फ बेजा. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. सुंदरचा शॉट आणि हा चौकार, कणकणीत चौकार बेजाच्या बॅटून येताना. आपल्या संघासाठी खूप प्रयत्न करतायत आणि ते यशस्वी पण होत आहेत. पॉवर प्लेची ओव्हर. सुंदरचा शॉट आणि हा 2 रन आलेत आणि हा तिसरा आउट. तिसऱ्या रनला माघारी जात आहेत ते. रिव्ह्यू घेतलाय बॅट्समॅन रिव्ह्यू. तिसरा रन घेताना काहीसा हा नॉट आउट की आउट आपल्याला बघावा लागेल.
अंपायर चेक करताना आणि आउट. 3 बॉल 20 4 बॉल 29. पॉवर प्लेचे 2 बॉल बाकी आहेत. सुंदर अशी बॅटिंग केली आहे विजयनी. जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यासाठी. आपल्या संघाला महत्वपूर्णचे रन दिलेत त्यांनी विजयनी. नॉन स्ट्रायकर मार्कवर आलेत. कर्णधार प्रीतम. सुंदरसा शॉट पण तेवढीच चांगली अशी फिल्डिंग. गुणसंख्या झाली आहे ती 30. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. लवकरात लवकर फिल्डिंग ऍडजस्टमेंट करून घ्यायचे. सुंदर शॉट तेवढीच चांगली अशी फिल्डिंग. चेक करावं लागणार. 1 रन. एक रन. पंचांनी आपला डिस्कस करून निर्णय सांगावा. प्रेक्षकांनी कपड्यावर जोर देऊ नये. पंचांचा निर्णय काय ते कळवतील लवकरात लवकर. पंच कॅमेऱ्याकडे इशारा करताना अतिशय हा महत्वाचा क्षण आहे. महत्वाचे रन्स आहे ते. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल होता. अंपायर अजूनही डिस्कस करताना आणि हा सिंगल रन. गुणसंख्या झाली आहे 31. जिंकण्यासाठी हवे आहेत. एका ओव्हर मध्ये 11 रन 6 बॉल 11ची मॅच रायगड रॉयल साठी. बॉलिंग मार्गवरती आलेत प्रफुल्ल पावसकर. 6 बॉल 11ची मॅच. बॅटिंग मार्गवरती आहेत गुरु. नॉन स्ट्रायकरला स्वतः कर्णधार प्रीतम. बघूया आपल्या संघाला सेमीज पर्यंत घ्यायला जाऊन काय करतायत. सहा बॉल 11. पहिला बॉल प्रफुल्ल पावसकर टाकताना. सुंदरसा शॉट 1 रन साठी घेताना. बॅटिंग मार्गवर आले स्वतः कर्णधार प्रीतम रायगड रॉयल्सचे.
सुंदरसा शॉट आणि तेवढीच चांगली अशी फिल्डिंग. दोन बॉल. सुंदरसा शॉट पण तो एकच क्षेत्रात जाताना. 3 बॉल 8 रनची आवश्यकता. सुंदरसा शॉट पण तेवढंच चांगली अशी फिल्डिंग. प्रफुल्ल पावसकर चांगली अशी बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग त्यांची. शेवटचे 2 बॉल. सुंदरसा शॉट मारलाय आशिष सावंतकडे. ओव्हर थ्रो मिसफिल्ड आणि त्याआधी अतिरिक्त धाव. 1 बॉल शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि पाहिजे आपल्याला चौकार. सेमीसला जाण्यासाठी 1 बॉल चौकार. आता एक पारदर्शक आलेला आहे. जर प्रीतम गुरव हा चौकार मारतायत तर जितेंद्र सावंत त्यांना 1000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक देणार आहेत. 1 बॉल 4 रनची मॅच. बघूया कर्णधार काय करतायत आपल्या संघासाठी. विजय प्लीज तुम्ही बाहेर यावे. प्लीज बाहेर यावे. काकांना उठायला लावू नका. एक बॉल 4 रनची आवश्यकता. बॉल टाकायच्या आत कोणी आत नाही आलं पाहिजे. 1 बॉल 4 रनची मॅच आलेली आहे. लवकरात लवकर फिल्डिंग सजून घ्यावी. प्रीतम कर्णधार टीम साठी हा चौकार अतिशय महत्वाचा सेमीजला घेऊन जाण्यासाठी. शेवटचा बॉल सेमीसाठी क्वालिफाय. सुंदरचा शॉट पण तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण आणि तोरणा टायगर्स ही जाते सेमीजला. रायगड रॉयल्सला आपला परतीचा रास्ता क्वालिफाय सॉरी क्वालिफाय झाल्यासाठी तोरणा टायगर्स क्वालिफाय झालेली आहे. सुंदर अशी बॉलिंग प्रफुल्ल पावसकर कडनं, तेवढीच चांगली बॅटिंग आशिष कडनं. टॉस साठी यावे शिवनेरी लायन्सचे कर्णधार वासेस तोरणा टायगर्स. शिवनेरी लायन्सचे कर्णधार टॉस साठी यावे. टॉस उडवून तुम्ही ब्रेक घेऊ शकता.